नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण नेहमी अगदी वेगवेगळ्या प्रकाराने फ्लावरची भाजीही बनवत असतो, पण आज आपण अगदी थोडासा बदल करून अगदी छान चटपटीत चवीची आज आपण अगदी छान मसालेदार अशी फ्लावरची भाजीही बनवणार आहोत. जर तुम्ही अशा पद्धतीने करून बघाल तर नक्की सर्वजण आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. चला आपण वेळ न घालवता तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण फ्लावरची भाजी बनवणार, अगदी बनवायला सोपी आणि अगदी साधी सोपी पद्धतीची आणि अगदी चविष्ट अशी होणारी फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे मी सर्वात आधी फ्लावर घेतले. जी काही फ्लावर एक्स्ट्राची घाण आहे ती मी काढून घेतली. त्यानंतर लगेच आता आपल्याला कितपत फ्लावरची भाजी बनवायची त्यानुसार आता आपण इथं ही भाजी घेऊन घेऊया. भाजी घेतल्यानंतर लगेच आपण हिला आता हाताच्या सहाय्याने लहान मोठे आपल्याला आवडतील तसे आपण याचे तुकडे हे तयार करून घेणार आहोत. आता मी मध्यम आकाराने याचे फ्लावर्सचे तुकडे करून घेणार आहे. हाताने अगदी सहज असे याचे तुकडे हे होतात. हाताच्या सहाय्याने जेवढं शक्य आपण तेवढे अशा पद्धतीनेच लगेच काढून घ्यायचं आणि जो काय खालचा त्याचे देठ असतं ते देखील आपण यामध्ये भाजीमध्ये वापरून घेणार आहोत. जर आपल्याला आवडत नसेल स्किप केलं म्हणजे नाही घातलं तरी काही हरकत नाही. तर हाताच्या सहाय्याने मी अगदी छान फ्लावर्स हे कट करून घेतले. आपले फ्लावर कट करून झाल्यानंतर जो काय देठाचा भाग आहे तो मी आता सुरीच्या सहाय्याने मध्यम आकाराने याला देखील कट करून घेते, जेणेकरून एकसारखी संपूर्ण भाजी ही आपण ज्यावेळेस वाफवून घेऊ ती एकसारखी ती अगदी छान अशी शिजेल. तर मी अशाच पद्धतीने आता संपूर्ण भाजी ही आपण आता कट करून घेणार आहोत. तर बघू शकाल मी आता संपूर्ण भाजी ही कट करून एका भांड्यामध्ये काढून घेतली. त्यानंतर ह्या भाजीला गार पाण्याने 2 ते 3 वेळेस आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. बऱ्याचशा वेळेस अशा ह्या फ्लावरच्या भाजीमध्ये हिरव्या कलरची अगदी बारीक बारीक अशा आळ्या असतात, त्या देखील निघून जातील आणि पूर्णपणे जी काही फ्लावरला घाण लागलेली असेल भाजीला ती देखील निघून जाईल. त्यानंतर लगेच आपण गॅसवरती साईडला कढईमध्ये मी पाणी हे गरम करून घेतले. त्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण स्वच्छ धुवून घेतलेली संपूर्ण फ्लावर आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. मीठ मी यासाठी घातलं आहे तर आतपर्यंत ज्यावेळेस आपले फ्लावर शिजेल आतपर्यंत मीठ जाईल, त्यामुळे आपली चव देखील भाजी देखील अगदी छान चविष्ट अशी लागेल आणि त्यानंतर जो काही फ्लावरचा उग्र वास असतो तो देखील मिठामुळे उकळते पाण्यात निघून जाईल. तर मंद गॅसवरती आता आपण अगदी छान 3 ते 4 मिनटं फ्लावर शिजवून घेणार आहोत. तर बघू शकाल आता 3 ते 4 मिनटानंतर आपली फ्लावर ही अगदी छान अशी शिजली. कमीत कमी आपण हिला आता 90% फ्लावर हे शिजून घेणार आहोत. पूर्णपणे 100% शिजून घेऊ नका. ज्यावेळेस आपण फोडणी देऊ त्यावेळेस देखील आपण मसाल्यांमध्ये थोडा वेळ ही फ्लावर शिजून घेणार आहोत. तर हलक्या हाताने लगेच आपली फ्लावर ही दाबली जाते, म्हणजे बरोबर आपली फ्लावर ही शिजली आहे. त्यानंतर हिला लगेच आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ. याच्यातलं संपूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत. तर एका झाऱ्याच्या साहाय्याने मी आता एका चाळणीमध्ये हिला काढून घेते, जेणेकरून संपूर्ण पाणी हे त्याचं व्यवस्थित निथळेल आणि जी काही आपल्या भाजीचा वास येईल तो पूर्णपणे निघून जातो. बऱ्याचशा वेळेस फ्लावरचा पाण्याचा फार वास येतो, त्यामुळे पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच गरम असताना फ्लावर ही गरम असतानाच यावरती लगेच आपण पाणी हे टाकून घ्यायचं. जो का थोडाफार वास लागला असेल तो निघून जाईल आणि जी कुकिंग प्रोसेस असते ती देखील त्याच वेळेस थांबून जाते. लगेच आपण आता फ्लावरच्या भाजीला फोडणी देऊन घेऊया. भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढई गरम करून घेतली. कढई गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपण आता सर्वात प्रथम तेल हे गरम करून घेणार आहोत. तेल हे अगदी छान तापल्यानंतर जी आता आपण शिजून घेतलेली फ्लावर आहे ती फ्लावर आता ह्या तेलामध्ये मी भाजून घेणार आहोत. पेक्षाही कमी तेल, जर आपल्याला जास्त तेलकट आवडत नसेल याच्यापेक्षाही कमी तेल घातलं तरी काही हरकत नाही. आणि बरेचसे जण तर डायरेक्टली तेलामध्ये देखील फ्लावर ही तळून म्हणजे भाजी बनवत असतात. तर लगेच मी ही 2 ते 3 चमच्या तेलामध्ये आता ही फ्लावर अगदी छान खमंग होईपर्यंत आपण हिला एकसारख्या चमच्याच्या सहाय्याने चाळत एकसारखे आपण तळून घेणार आहोत, म्हणजे भाजून घेणार आहोत. त्यामुळे जी काही आपली फ्लावरची भाजी होते ती अगदी छान अगदी वेगळा तिचं टेक्स्चर ते तयार होतं आणि त्यामुळे खाताना खूप छान अशी चव येते आणि आपल्याला अप्रतिम अशी सगळ्यांना आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तर मंद गॅसवरती हिला मी एकसारख्या चमच्याने चाळत 3 ते 4 मिनटं अगदी छान
भाजून घेतली तेलामध्ये. लगेचच आपण ही फ्लावर एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. तर मी आता संपूर्ण फ्लावर ही एका प्लेटमध्ये काढून घेतली. लगेचच त्याच कढईमध्ये आपण आता अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहोत. आता आपण तेलकट अशी कोबी असल्यामुळे ह्या वेळेस आपण अगदी थोडंसंच तेलामध्ये आता संपूर्ण प्रोसेस जी काही पुढची आहे ती करून घेणार आहोत, जेणेकरून आपली भाजी ही अजिबात तेलकट होणार नाही. तर तेल हे अगदी छान तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, अगदी थोडंसं हिंग घालणार आहोत. जो काही आपल्या कोबीचा वास येईल तो वास ह्या हिंगामुळे येत नाही. लय बारीक ठेचून घेतलेला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, हे संपूर्ण मसाले आता आपण ह्या तेलामध्ये अगदी छान परतून घेणार आहोत. हे मसाले अगदी छान परतून झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा हा घालणार आहोत. जर आपल्याला कांद्याचं प्रकार म्हणजे प्रमाण जास्त आवडत असेल तर जास्ती घातलं तरी काही हरकत नाही. फक्त खूप मोठ्या प्रमाणात देखील घालू नका की आपली फ्लावर ही अगदीच थोडीशी चवीला गोडसर असते आणि कांदा देखील गोड असतो, म्हणून तो आपले जे काही भाजीचं बॅलन्स आहे ते चवीचं बिघडू शकतो. म्हणून अगदी व्यवस्थित प्रमाणातच आपण कांद्याचा वापर करा. तर कांदेही आपण आता अगदी मंद गॅसवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतले. आता आपला कांदा हा परतून झाला आहे. त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर लगेचच याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, आपल्या आवडीनुसार आपण कितपत तिखट खातोय त्यानुसार लाल तिखटाचं प्रमाण आपण ठरवून घेऊ शकतो. लगेच अगदी थोडीशी याच्यामध्ये हळद घालून हे संपूर्ण मसाले आपण आता परतून घेऊया. मसाले आपले अगदी छान परतून झाल्यानंतर जी काही आपण आता तळून घेतली, भाजून घेतलेली कोबी ही या स्टेपला आपण यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया. कोबीही घातल्यानंतर लगेच मंद गॅसवरती व्यवस्थित तिला हलक्या हाताने परतून घेऊ. आता आपली कोबी ही शिजली पण नाही आहे आणि पुन्हा आपण तिला परतून देखील घेतली तेलामध्ये. त्यामुळे ही कोबी ज्यावेळेस आपण मसाल्यांमध्ये मिक्स करू त्यावेळेस तिला व्यवस्थित हलक्या हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून आपली कोबी ही तुटणार नाही. तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालून आपण याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले. आपण 2 मिनटं आता मंद गॅसवरती मसाल्यांमध्ये ही कोबी अगदी छान परतून घेणार. जी काय आपली 10% कोबी ही शिजायची असते राहिली आहे ती ह्या स्टेपला अगदी बरोबर शिजून ती आपली अगदी छान मऊसूत अशी आपली भाजीही तयार होते. तर मी 2 ते 3 मिनटं मंद गॅसवरती हिला छान तेलामध्ये मसाल्यांमध्ये परतून घेतली. अगदी परफेक्ट अशी आपली चटपटीत चवीची आणि अगदी साधी सोपी कोबीची भाजी ही तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला त्याचं मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. मुलांच्या डब्यांसाठी देखील आपण अगदी झटपट पद्धतीने त्यांना तयार करून देऊ शकतो आणि मुलं देखील अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी